तनु आहे नो तुला छान टेस्टी मसालेदार खायची सवय. पण आता काय ना आपल्याला स्वतःपेक्षा जास्त आपल्या होणाऱ्या बाळाचा विचार करायला हवा. आपण वरच्या रूम मध्ये शिफ्ट होऊया. हं? नाही, मुलं खूप दंगा करतात, मला सहन होत नाही. वरती कशाला पण, आणि मुलं काही इतका दंगा घालत नाहीत हा. आणि तुला कळतंय का, तू आता प्रेग्नेंट आहेस. वरती खालती करणं तुला शक्य होणार आहे का? पॉसिबल नाही ते बाळा. आणि एनिवे वरती आता 5 जण आहेत, दादा वहिनी 3 मुलं. ती रूम मोठी आहे ग, त्यांच्याकरता करेक्ट आहे. आपली रूम छोटी आहे, त्यांना नाही पुरणार ते. तू हा रूम बदलण्याचा विचार काढून टाक मनातून, ठीक आहे? बरं चल आता लेट झालाय, झोपूया. तू नाही म्हणालास तरी मी वसूला तिच्या रूम मधून बाहेर काढूनच शांत होणार. आणि हा या तनायाचा शब्द आहे. बनी, अरे मुलांनो, चला शाळेत जायची वेळ झाली. किती उशीर. अरे देवा, काय रे? चला या लवकर, तुमची टिफिन आणि बॉटल भरले. बनी चला या लवकर. आत्ता पडेल बनी डोक्यावर. तेव्हा कळेल त्या वसूला माझ्याशी पंगा किती महागात पडतो ते. बनी, काय झालं पाण्याला? काय झालं? हा असं कसा पडला? कुठे लागलं मला सांग, कुठे लागलं? असं कसं पडलं बाळा तू? अजून कुठे लागलं बघू? अरे पण असा कसा पडलास तू? अरे काय इकडे तेल कसं काय सांडलं? मनू मनू तिथेच थांब, अजिबात खाली उतरू नकोस. तेल? असं कसं आलं तेल तिकडे? आता मी शाळेत कसं जाणार? नाही बाळा, तू काळजी नको करू. मी बोलते ना टीचरशी. हा तू एक काम कर, तिला बसव बसव. हा 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 बाबा, घेऊन जा. इकडे सावकाश सावकाश. बघू मला बघू. बर बर, सावकाश सावकाश बाळा. मी आहे ना, मी आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. इथे इथे आपण डॉक्टरकडे जाऊयात. हा, मी आहे ना. तू कशाला रडतो? हा, शांत बस शांत बस. गुड बॉय. थांब थांब. हा दादा बोल ना. हो, मी तुला कोटेशनचे फोटो पाठवतो. यातली अमाऊंट खूप जास्त आहे. हे बघ, आपण ॲम्बिशियस असलं पाहिजे, पण इतकं पण नाही की ज्यामुळे क्लायंट हातातून निघून जातील. माझ्याकडून तरी हे कोटेशन नॉट ओके आहेत, पण तू एकदा चेक करावं असं मला वाटतं. ठीक आहे, मी करतो चेक, आणि एकदा अखिलशी पण बोलून घेतो. नाही म्हणजे त्याचं ओपिनियन काय आहे. पण मला असं वाटतं तू स्वतः हे चेक कर एकदा. मला हे पटत नाही आहे. काय झालं? नाही म्हणजे बोलता बोलता अचानक थांबलात असं. काही पर्सनल बोलताय का? जरा पर्सनलच होतं.
ते ॲक्च्युली व्हॅलेंटाईन डे. आम्ही व्हॅलेंटाईन डे बद्दल बोलत होतो. अरे वसूला काय गिफ्ट देणार आहे ते विचारत होतो. बरं अरे आपण बोलत काय थांबलोय? शर्मा बरोबर मीटिंग आहे ना? हो हो हो. जायला हवं. मी तुला लोकेशन पाठवतो. बापरे, कसला पडला ना बनी. आई, मी तर खूप घाबरले. तरी मी वसुवहिनीला म्हणाले, अगं लहान मुलं आहेत, वर खाली करतात, खेळतात, बिचारी पडतील कधीतरी, आपण रूम एक्सचेंज करूया. तर काय म्हणाली माहिती मला, मी माझी रूम तुझ्या बरोबर शेअर करणार. वाट बघ. नाही पण तू सुद्धा या अशा अवस्थेमध्ये वरती राहणं बरोबर नाहीये ग. आई, मी कुठे रूम मधून बाहेर पडणार आहे, रूम मध्येच आराम करणार ना. आणि ती वसुवहिनी आहे ना, माझी सेवा करायला, काळजी घ्यायला. आणि अहो काय तुम्हाला सांगू का, लहान मुलं खूप गोंधळ करतात. अखिल बिचारा लेट नाईट काम करत असतो, कुठे जरा डोळा लागला की मुलांचा दंगा सुरू होतो. म्हणून हो, मी आपली रिक्वेस्ट केली तिला. नाही, हा मुद्दा बरोबर आहे तुझा. बघते मी काहीतरी करते. नाही नाही नाही, काही उपयोग नाही होणार, मला नाही वाटत. अगं हो, म्हणजे मी वसुवहिनीशी बोलले, पण ती ॲज युजल तिने सगळं इगोवर घेतलं. काय म्हणाली ती मला माहितीये. खाली तुला तर इस्टेटीतला 1 रुपया पण मिळू देणार नाहीये, तर रूम देतीये असं म्हणाली ती. पण तिचा आणि इस्टेटीचा संबंध काय? ती कोण आहे ठरवणारी? मी जिवंत आहे अजून. आता तर तिला खालीच राहावं लागेल. आणि अजून एक सांगू, ती लहान रूम मध्ये आली ना की आपल्याला तिचे इरादे कळतील. कसं काय? हो, कसे काय म्हणजे, तिला तिची मोठी रूम सोडावी लागणार, खाली छोट्या रूम मध्ये राहावं लागणार. मग काय, जळफळाट, चिडचिड. मग ती बरोबर चूक करणार. आणि मग बरोबर तिच्या मनात काय चाललंय आपल्याला कळणार. हे लक्षात आलं नव्हतं माझ्या. बरोबर आहे, ती अगदी सुखामध्ये मोठ्या खोलीत राहतीये म्हणून फावतंय तिचं. आता मी बघते ती कशी तुला तिची रूम देत नाही ते. अरे दिवा लावायची वेळ झाली आहे. आई, थांब. तू लावू नको दिवा. तुला माहितीये ना मी लावते, पण तू कशाला लावतेस? आई अहो, दिवे लावायची वेळ झाली होती आणि कोणीच लावलं नाही म्हणून मी. हे बघ, या घरामध्ये 4 महत्वाच्या जबाबदाऱ्या आहेत, त्या मीच पार पाडणार. घरावर हक्क दाखवायचा म्हणून तू माझी कामं करू नका. आई अहो, मी घरावर हक्क नाही गाजवत आहे, मी फक्त दिवेला. बस कळलं, जास्त बोलायची गरज नाहीये. किचन मध्ये जा, स्वयंपाकाचं बघ, तनयाला काय हवं नको ते बघ. हे घ्या. काय करू जेवायला? तनयाला विचार, ती सांगेल काय करायचं ते. तनया, आले आले. आई बोलवलं? तुला काय खावंसं वाटतंय तिला सांग, ती करेल. वसुवहिनी, जे जे सांगेन ते करशील? माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं सगळं बनवून देईन आणि चांगलं बनवून दे. ग्रेट. मग आज जेवणामध्ये मस्त गरम गरम पुऱ्या, पनीर मसाला, चवीला छान कोशिंबीर, पापड, लोणचं आणि हिरवी चटणी करा. आणि त्याच्याबरोबर छान गरम वरण भात, त्याच्यावर तुपाची धार आणि मसाले भात. मसाले भात? हवाई कमी तिखटाचा,
आणि सोबत जर गोड कढी असेल ना तर मज्जाच आहे. गोड मध्ये काय करशील बरं? हा, गोड मध्ये ना मस्त गुलाबजाम कर. हं? काय ग वसुवहिनी, काय झालं? करशील ना सगळं? हो. हॅलो. आकाश, मला जरा तुझ्याशी बोलायचं. मी पाणी आणते तुमच्यासाठी. तोही थांब ग. तुम्ही दोघं जण खाली अखिलच्या रूम मध्ये शिफ्ट व्हा आणि अखिल आणि तनया वरती जा. का? मी सांगतेय म्हणून. आई अगं, आम्ही 5 जण अखिलच्या रूम मध्ये कसं काय मावणार? हे बघ, ही मुलं ना रोज त्या जिन्यावरनं धडपडत असतात, नाचत असतात. आज बनी पाय घसरून पडला माहितीये? काय? मग आता उद्या चिनू मुनू पडले तर मला काही ते चालणार नाहीये. त्यापेक्षा मला असं वाटतं की मुलंही खालच्या रूम मध्ये जास्त सुरक्षित आहेत. तेव्हा तुम्ही खाली या, तनया आणि अखिल वरती जाते. आई ग, तनया अशा कंडिशन मध्ये जिन्यावरून वर खाली कसं काय करणार आहे? ही वसू करेल तिची सेवा. ती कशाला वर खाली करेल? काय ग? आई, आई. आम्ही रेडी आहोत शिफ्ट करायला. हो पण अहो, बरोबरच तर म्हणतायत नाही. आणि मलाही असं वाटतं की मुलांसाठी अखिल भाऊजींची रूम सेफ राहील. बाकी तनयासाठी मी आहेच की. आपण शिफ्ट होऊयात. आमची काहीच हरकत नाही. ठीक आहे, तुमची काही हरकत नसेल तर करूया शिफ्ट. बनी कुठे? आतमध्ये खोलीत आहे. सामान बांध आणि खाली शिफ्ट हो. आता तो रूम मधनं बाहेर काढलाय. घरातून बाहेर काढायला कितीसा वेळ लागणार आहे? मग कसं वाटलं? सरप्राईज. अहो, चहा. काय झालं? माझं काही चुकलंय का? तुम्ही असे शांत का झाला? वसुंधरा, तुम्ही असं कसं आईनं होकार देऊन टाकलात? आय मीन, आपण मुलांना काय सांगायचं? मुलांना असं न विचारता हे डिसिजन घेणं. पण मला सांगा, आपण 5 जण त्या एवढ्या छोट्याशा रूममध्ये कसे काय राहणार आहोत? हां, मुलं त्यांचा अभ्यास करणार, गोंधळ घालणार, त्यात माझं काम करायचं. असं खूप मेसी होऊन जाईल. आणि बरं मला सांगा की मुलांकरता ती तेवढी जागा त्यांच्या अभ्यासाकरता, त्यांच्या खेळण्याकरता ती पुरेशी आहे का? त्यांना सवय आहे अशा मोठ्या रूममध्ये राहण्याची. मुलांकरता हे सगळं खूप अनकम्फर्टेबल होणार आहे. तुम्ही या सगळ्याचा विचार का नाही केला? तर यात हसण्यासारखं काय आहे? अहो, आपली मुलं समजूतदार आहेत. आपण त्यांना समजावून सांगितलं ना तर ऐकतील ते आपलं. आपली तनया प्रेग्नेंट आहे. आता आपण तिच्या कलेनं घ्यायला पाहिजे, तिचे हट्ट पुरवायला पाहिजे. आणि काय मागितलं तिने? मोठ्या खोलीत शिफ्ट व्हायचं इतकंच ना, मग ते आपण करायला नको का? आणि मी या घरातली मोठी सून आहे. तिची काळजी घेणं कर्तव्य आहे माझं. आणि कसं आहे, तनयाचे जसजसे महिने वाढत जातील तसतशी आपण तिची काळजी घ्यायला पाहिजे. बाळणपणात तिला लागणारच आहे ना सेपरेट खोली. ती फक्त आपण तिला आत्ता दिली, बाकी काही नाही. उद्या बाळाला घेऊन आल्यावर तिला आपण सारखं वरखाली करायला लावायचं का? नाही ना मग. आणि आईंचं काय, त्यांच्या छोट्या मोठ्या रागरुसवांकडे आपण दुर्लक्ष करूया. तनयाची काळजी घेऊया. आपण आपलं कर्तव्य पार पाडूया. छान. आई तुमच्याशी कशी बोलते, वागते, तुमच्याबद्दल काय विचार करते हे चांगलंच माहिती आहे तुम्हाला. कौतुकाचं सोडा,
तुमच्या या कर्तव्य पार पाडण्याची तिला काडीची किंमत सुद्धा नाही. किंमत आहे की नाही यावर आपण कर्तव्य करायचं की नाही हे नाही ना ठरत. आपण बस आपलं कर्तव्य पार पाडत राहायचं. त्या कर्तव्याची किंमत वेळच ठरवते. तनू हे काय सगळे काय प्रकार आहे? आता कळेल तिला तिची किंमत. कोणाला कोणाची किंमत कळेल? वसुवहिनीला. हे तिला कळलंच पाहिजे, तिच्यापेक्षा मला या घरात जास्त किंमत आहे. तनू आता काय चालू तुझ्या मनात? प्लीज काही ते नवीन वेडेपणा करू नकोस. जाऊ दे ना, मला आता वाद घालायला वेळ नाहीये. तू एक काम कर, बॅग भरायला घे, आपण वरच्या खोलीत शिफ्ट होतोय. काय वर? तनू यार, आपलं बोलणं झालं होतं ना यावर. तू आत्ता फक्त प्रेग्नन्सीवरती फोकस कर ना. ते राहिलं बाजूला. आपण वर जाऊया, त्यांना खाली ठेवूया. काय वेडेपणा यार हा. तुला काय वाटायचं ते वाटू दे. आपण वरच्या खोलीत शिफ्ट होतोय, दॅट इज फायनल. आणि तसंही तू काही करू शकला नाही. मग मी आईंशी बोलली आणि त्यांना कन्व्हिन्स केलं. घे बॅग भरायला. काय आई पण? तनू हे बघ, तुझं आणि आईचं जे काही आहे ना ते तुमचं तुम्ही निस्तरा. मला यात पडायचंच नाहीये यार. ऑलरेडी ऑफिसचे टेन्शन्स कमी आहेत का मला? आता काय मी यात पण लक्ष देऊ? ही अपेक्षा तुझी? नो वे यार. प्लीज प्लीज सॉर्ट दिस आउट यार. हॅलो मम्मा, बरं झालं तू फोन केला. म्हणजे पैशांची व्यवस्था झाली? ओ ग्रेट. अगं आत्ता त्या माणसाचा मला फोन आला होता आणि मला कळत नव्हतं मी त्याला काय सांगू. पण आता माझी काळजीच मिटली. बर बच्चा, मला एक सांग, तू कधी आणि कसे पैसे देणार आहेस? म्हणजे कॅश देणार आहेस का चेक देणार आहेस का ऑनलाईन ट्रान्सफर करतेस? अगं हो मम्मा, जरा श्वास घे. आणि ऐक अगं, प्लीज तू मला आता पैसे मागणं बंद कर. मी तुला सांगितलंय ना, मी तुला नाही हेल्प करू शकत. मी तुला म्हणाले बरं झालं फोन केलास, त्याचं कारण वेगळं आहे. तिथे मी त्या वसूची चांगली शाळा घेतली. तनया, तुला गोष्टीचं गांभीर्य कळतंय का? इथे परिस्थिती काय, तू बोलतेस काय? अगं माझ्या डोक्यावरती टांगती तलवार आहे. बरं सांग सांग एकदाच, कशी शाळा घेतलीस तिची? ऐक तर, ती वसू वर मोठ्या खोलीत राणीसारखी राहत होती ना, आता तिला खाली छोट्याशा खोलीत राहावं लागणार आहे. आणि आम्ही दोघं वर मोठ्या खोलीत. बघ आता तिचे कसे हाल होत आहेत. मला बघायचंच आहे, नवऱ्याला मुलांना घेऊन कशी या छोट्या खोलीत राहते. चांगली फजिती होणार आहे तिची. ही गुड न्यूज द्यायला मी फोन केलेला. बरं झालं वसूला तिच्या रूम मधनं बाहेर काढलंच ते. कारण आत्ता जी माझ्यावर परिस्थिती आली ना, ती तिच्याचमुळे आली. मागच्या वेळेला अखिलने जे पैसे दिले होते ते त्या माणसाला देऊन टाकले असते ना, तर विषय संपला असता कायमचा. या सगळ्याचा हिशोब घेणार आहे मी तिच्याकडून. मी आता खाली छोट्या खोलीत राहताना जेव्हा तिचे हाल होतील ना, तेव्हा बरोबर पाय पकडेल माझे. करेल मला विनंती, प्लीज तर नाही, मला आमच्या वरच्या खोलीत राहू दे ना. बघ कशी मी तिला माझ्या तालावर नाचवते ते. नाचव, चांगलं तुझ्या तालावर नाचव तिला. अद्दल करू दे एकदाची.